मेळावा आहे आणि भाजपचं मंच आहे आणि त्याच एन-डी-एमध्ये आम्ही गेल्या 5 वर्षापासून मी त्यांच्यासोबत काम करत आहे. रवीजी आमदार म्हणून देवेंद्रजींसोबत दादासोबत तिथे महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि विदर्भांच्या युवकांचा जर उत्साह पाहिलं तर जे विदर्भ पहिले पिछडा होता आज किती पुढे जे नागपूरमध्ये जे नेते आहेत त्यांच्यामुळे आपला हा देवेंद्रजींच्यामुळे आमचे देशाचे प्रधानमंत्रीजींमुळे हा विदर्भाला कुठेतरी हा पूर्ण महाराष्ट्र आणि देशावर ओळख भेटलेली आहे. तर इकडचे युवक जे आज पूर्ण 100%नी जे पाठिंबा मोदीजींना देत आहे आज त्याचा मेळावा आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा जात आहे घटक म्हणून. तर मला आनंद आहे की मी ॲज ए यंग मेंबर ऑफ पार्लमेंट टेरियन जेव्हा मी यंग लोकांना रिप्रेझेंट करते फिमेलला रिप्रेझेंट करते तर तो उत्साह माझ्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. भाजपच्या मंचावर आज तुम्ही जाताय त्यामुळे चर्चा स्वाभाविक आहे की हजारो कार्यकर्ते तुमच्या सोबत आहे. चर्चा स्वाभाविक आहे की तुम्ही भाजपात प्रवेश करणार का हे प्रश्न आहे. मला असं वाटते मोदीजी अमित शहाजी आणि देवेंद्रजी जे ठरवतील ते माझी दिशा राहील. त्याच्यामध्ये कोणताही दुसरा शब्द येत नाही आणि भाजपासोबत मी होती आहे आणि मी पुढेही राहणार आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या क्षेत्रातला आमच्या विदर्भातला महाराष्ट्राचा विकास केलेला आहे तर त्यांच्यासोबत त्यांच्या मंचावर मी पहिलेही बसलेली आहे. काही नवीन नाही आहे पण हे आहे की माझ्या क्षेत्रातून मी नागपूरपर्यंत माझी पूर्ण युवक मंडळी महिला मंडळी आम्ही तिथपर्यंत चाललो आहे. तर मला वाटतं तो एक्साइटमेंट नेहमी आमच्यासोबत असतेच. मी म्हटले की जे भाजपचे वरिष्ठ नेते म्हणेल ते त्यांची इच्छा असेल की तुमच्यासारख्या खासदार कमळावर लढाव्या तर तुम्ही तयार होणार का. मी आपल्याला तेच म्हटलंय कारण आत्तापर्यंत जे गेल्या 5 वर्षापासून जे मला संधी पार्लमेंटमध्ये माझ्या क्षेत्राला विकास करून जे माझे पाठीशी ते उभे राहिले तर मला वाटतंय की त्यांच्यासोबत उभे राहून आणि वरिष्ठ लोक आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत एवढे वर्षापासून काम करताय तर मला वाटतं जे त्यांचा निर्णय राहील ते आमची दिशा तीच राहील. एक म्हणजे तुमचे हे कार्यकर्ते आणि तुमचा हा उत्साह कारण की तुम्ही पायाने ही काठी घेऊन तुम्ही या ठिकाणी या संमेलनात येत आहे. पायाला इजा झालेली आहे. सगळ्यांचा एकच प्रश्न की निवडणुका लागत आहे. पहिली लिस्ट आली दुसऱ्या लिस्टमध्ये भाजपच्या कदाचित नवनीत राणा यांचं नाव असेल. पक्ष प्रवेश कधी कारण की तुम्ही आता टेक्निकली युवा स्वाभिमानमध्ये आहात. भाजपचं कमळ कधी हाती घेणार तो दुपट्टा तुमच्या गळ्यात कधी असेल कमळाचा. आज तरी मी तुम्हाला तेच सांगितलं आज मी युवा स्वाभिमानची खासदार म्हणून मी माझ्या क्षेत्राला रिप्रेझेंट करते आणि सगळ्यांनी पाहिला वेळोवेळी जेव्हा जेव्हा गरज पडली या मैदानात उतरण्याची तर मी भाजपची खासदार पेक्षाही जास्त पटीने या मैदानात ठामपणे उभी होती आणि जेव्हा गरज होती तेव्हा पदर खोसून विदर्भाची ताकद की ती सून म्हणूनही दाखवली आहे. तर मला आज काही नवीन दाखवण्याची काही गरज नाही. तुम्ही गेल्या काही दिवसात कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत की भाजपमध्ये जायला पाहिजे की नाही काय म्हणतात तुमचे हे कार्यकर्ते आहे किती लोक तयार आहे मॅडम भाजपात गेला. नवनीत राणा यांचे हे कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते नागपूरच्या दिशेने निघालेले आहे. काही सगळे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आहे सगळ्यांचंच म्हणणं आहे की तुम्ही भाजपात जायला पाहिजे. जय श्रीरामच्या घोषणा देत आहे. जय श्रीराम हा माझा आमचे सगळ्यांचा आस्था आहे. आमचे देव आहे आणि जय श्रीरामचा नारा लावणं म्हणजे कोणतेही एक पक्षात जाणं आणि नाही जाणं हा ठरवत नाही. कार्यकर्त्यांची इच्छा आहे ते म्हटले भाजप जोपर्यंत आमचे तुमची पुढची भूमिका कशी असणार काय मार्गदर्शन करणार आज तुम्ही भाजपचे कार्यकर्ते असणार आहे संपूर्ण विदर्भातून आलेले. मला वाटते जे युवकांसाठी जे देशाला गरज आहे आणि जे युवकांची गरज आहे तेच मार्गदर्शन त्या मंचा मार्फत होणार आहे आणि ते सुद्धा आम्ही सुद्धा ऐकणार आहे. आणि येणारा भविष्य माझे विदर्भातला युवक माझे महाराष्ट्रातला हा युवक हा मागे नाही राहिला पाहिजे. त्याच्यासाठी आज जेही होणार आहे ते त्यांच्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी होणार आहे. एक प्रश्न कास्ट व्हॅलिडिटीचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. एक ऑप्शन तयार आहे समजा तिकडनं क्लिअरन्स नाही मिळालं तर अमरावतीच्या व्यतिरिक्त दुसरा मतदारसंघ जो ओपन मधून लढता येईल असं काही ऑप्शन्स तयार ठेवलेले आहेत. मी माझ्या जीवनात ऑप्शनसाठी कधी विचार करत नाही. मी आज जिथे आहे अमरावती माझं घर आहे आणि तिथूनच मी इलेक्शन लढणार आहे आणि तेही 100% गॅरंटेड आहे. महायुतीचे सगळे लोक सोबत आहे. सगळे सोबतही आहे. मतदार खूप मोठ्या प्रमाणात माझ्या सोबत आहे आणि मी